पचनशक्ती म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळं जे आपण खातोय ते कसं पचलं जातं? नेमकं पचन म्हणजे काय? कारण आयुर्वेदानुसार अग्नी हाच जीवनाचा आधार आहे. शांते अग्नौ म्रियते असं म्हटलंय. म्हणजे जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यू होतो. अग्नी म्हणजे शरीरातलं तेज किंवा ऊर्जा, त्याला आपण अग्नी म्हणतो. आणि पचन फक्त एवढंच काम नाही अग्नीचं, तर ट्रान्सफॉर्मेशन हे अग्नीचं काम आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तर प्रत्येक जो आहार घटक किंवा जे काही शरीरात जाते त्याचं रूपांतरण शरीर योग्य घटकांमध्ये करणं. जे शरीराला आवश्यक आहेत त्यांचं रूपांतर योग्य घटकांमध्ये करणं आणि जे अनावश्यक आहेत ते शरीराबाहेर टाकून देणं हे अग्नीचं काम आहे. त्याला आपण रूपांतरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो. आणि हे फक्त पचन संस्थेत नाही तर शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये सतत चालू असणारी प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे अग्नीचे खूप प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आपल्याला एकच माहित असतो पाचक अग्नी, जो अन्नाचं पचन करतो. पण त्याशिवाय प्रत्येक शरीर घटकाचा वेगवेगळा अग्नी आयुर्वेदामध्ये सांगितलाय आणि प्रत्येक पेशीच्या ठिकाणी अग्नी असतो असं सुद्धा आयुर्वेदात सांगितलंय. आणि जेव्हा या अग्नीमध्ये बिघाड होतो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये बिघाड होतो तेव्हा उत्पन्न होतात मग तुम्ही जे म्हटलात आता अपचन किंवा आम्लपित्त, पोटफुगी असे विकार. आणि जनरली पेशंट त्याला एकाच कॅटेगरीत ठेवतात की मला अपचन होते.